पीक विमा कंपनीने पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम केलेलं आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या 3 लाख शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवलेला होता. परंतु गेल्या वर्षी खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांचं अतिवृष्टी असेल किंवा पावसाचा खंड असेल यासारख्या महत्त्वाच्या कारणांमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. पण पीक विमा काढलेला असतानाही शेतकऱ्यांच्या पदरात कवडीमोल रक्कम टाकण्याचं काम पीक विमा कंपनीने केलेलं आहे. म्हणजे गेल्या वर्षाचा आकडेवारीचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यातल्या सुमारे 3 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवलेला होता आणि जळगाव जिल्ह्याच्या एकूण 7 लाख हेक्टरपैकी सुमारे 3 लाख हेक्टरवर या पीक विम्याचा संरक्षित क्षेत्र म्हणून उल्लेख करण्यात आलेला होता. आणि या 3 लाख शेतकऱ्यांपैकी राज्य सरकार आणि शेतकरी या दोघांचा हिस्सा मिळून जी रक्कम होती ती सुमारे 16 कोटीपेक्षा अधिक होती. परंतु आता पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर केलेली आहे ती 16 कोटी रुपयांचा हप्ता असताना भरपाईची रक्कम फक्त 1 कोटी रुपये इतकी क्षुल्लक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जर 1 कोटी रकमेपैकी या 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्याचा जर आपण विचार केला तर अवघी काही शेकडो किंवा हजार रुपयांच्या घरामध्ये शेतकऱ्यांना ही रक्कम मिळू शकते. त्यामुळे पुन्हा एकदा पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांचा या ठिकाणी विश्वासघात केल्याचाच आरोप केला जातोय. यापूर्वी देखील पीक विमा कंपनीवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेलं आहे. तक्रारी देखील पीक विमा कंपनी संदर्भात सातत्याने होत आहेत. परंतु त्याचाच प्रत्यय जळगाव जिल्ह्यामध्ये या निमित्ताने पुन्हा एकदा आल्याचं दिसतंय. जळगाव जिल्ह्यातल्या सुमारे 3 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यात सहभाग नोंदवलेला होता. परंतु पीक विमा कंपनी आणि राज्य सरकारने काही निकषांमध्ये बदल केले. हेच निकष खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी मारक ठरले. मग याच्यामध्ये स्थानिक हवामानाची जी परिस्थिती असते म्हणजे जसे की अतिवृष्टीसारखं नैसर्गिक संकट असेल किंवा मग पावसाचा मोठा खंड पडत असेल तर पूर्वीच्या काळी या निकषांमध्ये देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत होती. परंतु हे महत्त्वपूर्ण निकष राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीने यावेळेस वगळले. त्याचाच फटका जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसल्याचं प्रामुख्याने पाहायला मिळतंय. त्यासोबतच पीक विमा कंपनीने पीक विम्याच्या काही निकषांमध्ये तांत्रिक बदल देखील केलेले आहेत. हेच तांत्रिक बदल शेतकऱ्यांसाठी मारक ठरलेले असल्याचं दिसून येत आहे. गेल्या वर्षीचा जो पीक विमा शासनाचा आणि शेतकऱ्यांचा जो शेअर होता तो जवळजवळ 16 कोटींचा होता आणि नुकसान भरपाई मात्र मिळाली 1 कोटी. आता 1 कोटी जर आपण सर्व शेतकऱ्यांकडे विभाजित केली किंवा ती रक्कम वितरित करण्याचा विचार केला तर 1000 रुपये सुद्धा शेतकऱ्यांना येणार नाही. तर मग ही शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई आहे नुकसान भरपाईच्या नावाखाली फक्त फसवणूक चालली आहे. 1000 रुपये तर साहेब एका एका 3 दिवसाची मजुरी 1000 रुपये होऊन जाते आणि हे नुकसान भरपाई विमा कंपनी 1000 रुपये देणार, शेतकऱ्यांना 2000 रुपये देणार. तर हा तर निव्वळ शेतकऱ्यांची थट्टा चालली आहे. तर शासन काय करतंय आणि प्रतिनिधी पण काय करताय? मला वाटतं इतकी शेतकऱ्यांची थट्टा आजपर्यंत इतिहासात कुठेच झालेली नसेल. इतकी तुटपुंजी रक्कम 500, 1000, 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खाती नुकसानीपोटी जमा झाले. 38,000 रुपयाचं 40,000 रुपयाचं संरक्षण असताना 2000 रुपये 1000 रुपये मला वाटतं खरोखरच शेतकऱ्यांच्या रक्त पिण्यासाठी जणू काय स्पर्धाच लागलेली आहे. 2 वर्षे झाले हवामान आधारित पीक विमा योजना बंद करून ही नवीन पीक विमा योजना लागू झाली. मला वाटतं याचे ट्रिगर बदलवण्याची सातत्याने शेतकऱ्यांकडून मागणी होते, परंतु कोण हे समजत नाहीये. आणि आता आधीच आर्थिक टंचाईत सेकळला शेतकरी नैसर्गिक टंचाईत सापडल्यावर सुद्धा पीक विमा योजना ही आधार होती. परंतु अवघे 1 कोटी रुपये 16 कोटीच्या बदल्यात हा कोणताही व्यवहार आहे? मला वाटतं शेतकऱ्यांच्या सरणावर मिष्टान्न खाणारी ही जी कंपनी आहेत पीक विमा योजना त्यांना सरकार दरबारी आश्रय कोण देत आहे हे लवकरच बघायला हवे, अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल. मला वाटतं आता शेतकऱ्यांना हा पीक विमा योजनेवर सुद्धा विश्वास राहिला नाही, कारण की इतकी तुटपुंजी रक्कम मिळते. त्यामुळे कोणता शेतकरी विमा काढेल? त्यामुळे सरकारने तातडीने या बाबतीत गांभीर्याने विचार करायला हवा. अन्यथा प्रत्येक शेतकरी रस्त्यावर उतरला तर लोकप्रतिनिधी असो किंवा अधिकारी असो फिरणे मुश्किल होईल. त्यामुळे यावर तातडीने विचार व्हायला हवा आणि ही जी थट्टा चालली आहे शेतकऱ्यांची पीक विमापोटी ही तातडीने खरोखरच एक लांछनास्पद आहे. मागच्या वर्षी जो खरीप विमाचा विषय होता त्याच्यात शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झालंय. त्याच्यासाठी मी बोलत आहे की राज्य सरकारने आणि शेतकऱ्यांचा मिळून 16 कोटी रुपये पीक विमा कंपनीला गेले, पण तिकडून 1 कोटीची
मदत मिळाली ती इकडे शेतकऱ्यांना फार कमी पैशात, म्हणजे असं समजा आम्ही 100 रुपये भरले आणि आम्हाला जर 1-2 रुपये मिळत असेल तर हे पीक विमा कंपनी एवढा गोंधळ करते बा शेतकऱ्यांची, हा फार मोठा विषय आहे. याच्यावर विचार झाला पाहिजे किंवा सरकारने याच्यावर परत लक्ष दिलं पाहिजे आणि पीक विमा कंपनीला ताकीद दिली पाहिजे. मागच्या वर्षी खरीप हंगामामध्ये ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये जळगाव जिल्ह्यातल्या अनेक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. हे नुकसान झालेलं असताना अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याचं कवच घेतलेलं होतं. आता निसर्गाने तर आपल्याला मारलं, परंतु पीक विम्याच्या माध्यमातून आपल्याला थोडीफार नुकसान भरपाई आपल्या पदरात पडेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु पीक विमा कंपनी आणि राज्य सरकारच्या संगनमतामुळे ज्याचा कटी गेल्या वर्षी टाकण्यात आला त्याचा फटका आता शेतकऱ्यांना बसलेला आहे. येणाऱ्या काळात देखील राज्य सरकार या साऱ्या विषयांचा जर विचार करणार नसेल तर शेतकऱ्यांचा या राज्यामध्ये कोणी वाली आहे का, हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जाऊ शकतो. मी प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.